काल कट केलं होतं सकाळी जायच्या अगोदर मी। नमस्कार, वैशाल व्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज डब्याला भेंडीची भाजी केलेली होती, म्हटलं भेंडी आणली होती आणि मुलांचे डबे देखील भरून घेतलेले आहेत। भेंडी चपाती असं डब्यामध्ये दोघांच्याही घालून दिलेलं आहे आणि दोघेही आता जाणार डबे घेऊन। मोठ्या मुलाला दूध हवं होतं, त्याला दूध गरम करून दिलं आणि मला आणि मिस्टरांना चहा सुद्धा ठेवला। म्हटलं आता डबे झालेले आहेत, चहा घेऊया। मिस्टर आंघोळ करून आलेले आहेत, मग दोघांसाठी म्हणजे मी पण अजून घ्यायचीच होते। सकाळचा नाश्ता आणि जेवण डबे झालेले आहेत। एक 5 मिनिटाची रेस्ट घेते, मग बस बाकीच्या कामाला म्हणजे फरशी पुसून आणि धुणंच तेवढं राहिलेलं आहे। आता इकडे माझी भांडी सुद्धा घासून झालेली आहेत। कट्ट्यावर स्वच्छ कट्टा करून सगळी भांडी कट्ट्यावर मी अशी लावून घेतलेली आहेत जेवणाची, आणि लोटून सुद्धा झालेलं आहे सगळं। आणि बघू शकताय आईकडे काल गेलो होतो ना, त्यामुळे आईनं तिला रेशनचा तांदूळ मिळतो, तो तांदूळ सुद्धा मला तिने दिलेला आहे, कारण इडलीला आणि आंबोळीला लागतात असे जाडे तांदूळ रेशनचे। छान इडल्या आणि आंबोळ्या होतात, त्याच्यासाठी नेहमी ती गेलं की मला देते। चला मग बाहेरचा व्ह्यू बघूया, कारण पाऊस खूप पडत आहे। आता ही दुपारची वेळ आहे। कपडे 2 दिवसाची दोरीवर टाकली होती, म्हटलं लगेच घड्या मारून लागलीच ठेवूया, म्हणजे व्यवस्थित ज्यांच्या त्यांच्या कप्प्यामध्ये आल्यानंतर मुलं संध्याकाळचं ठेवून देतील। तर मी कपडे घडी मारून इस्त्री केलेली आहेत। तर इथे आता मी ब्लाऊज शिवायला बसले होते। काल कट केलं होतं सकाळी जायच्या अगोदर मी इचलकरंजीला जायच्या अगोदर कट करून ठेवलं होतं। हा प्रिन्सेस कट आहे, 28 इंचाचं ब्लाऊज आहे ॲक्च्युली हे, आणि बघू शकताय कसं कटिंग आलेलं आहे ते। तर इथे बघा हुक लूक कसे लावलेले आहेत, पट्टी उलटून टाकलेली आहे, व्यवस्थित परफेक्ट आलेले आहे। ॲक्च्युली हा चौकोनी गळा आहे, तर बघा असं काहीसं येणार आहे। आणि इथे आता दोरा माझ्याकडे संपलेला होता, आता काय सगळं झाकूनच जाणार तो। आणि बॅक साईडनं बघू शकताय मी एक पट्टी दुसऱ्या कापडाची, माझ्याकडे कॅनव्हास नसल्यामुळे माझ्याकडे एक जाड कापड होतं माझ्या पॅन्टचं सलवारच्या, म्हणजे आपल्या चुडीदारची पॅन्ट असते त्यातलं माझ्याकडे कापड उरलं होतं, तर मी पट्टी अशी लावलेली आहे आतून, म्हणजे बाहेरून लावून आत उलटल्या। नाही तर कॅनव्हास असेल तर कॅनव्हास सुद्धा लावू शकतो आपण, व्यवस्थित बसतो। आणि असा देखील गळा सोप्या पद्धतीने असा देखील परफेक्ट बसतो। तर पाठीमागची पट्टी यावर हुक लावायची आहेत। तर इतकंसं माझं ब्लाऊज आता शिवून झालेलं आहे दुपारच्या वेळेमध्ये। तर इथे असे येणार आहेत हुक लूक। तर असा चौकोनी गळा, म्हटलं रेग्युलर माझे गोल आहेतच, म्हटलं इथून पुढे जरा फॅशनलची शिवून बघावीत कशी दिसतात आपल्या अंगावर, म्हणून म्हटलं आता शिवूयाच। तर अशा पद्धतीने आता निम्म ब्लाऊज शिवून झालेला आहे, निम्म आता शिवणार। आता हा पाठीमागचा सुद्धा भाग बनवून झालेला आहे, फक्त पट्टी उलटलेली आहे, याला अजून हात शिलाई सुद्धा केलेलं नाही, बघू शकताय असं। आणि इथे बघा इस्त्री सुद्धा मारलेली नाही, तरी सुद्धा चौकोन कसा व्यवस्थित आलेला आहे। हे ॲक्च्युली सिल्कचं कापड आहे, तरी सुद्धा फिनिशिंग बघू शकताय, काहीच याला इस्त्री न मारता अजून पट्टी सुद्धा लावलेली नाही, फक्त उलटलेली आहे, तरी पण कसा गळा व्यवस्थित आलेला आहे। यावरती तुम्ही एखादी लेस लावू शकता किंवा आरी वर्क सुद्धा करू शकताय। बघा पुढचा आणि मागचा पार्ट कसा चौकोनीच आहे माझा। तर एवढं आज पूर्ण झालेलं आहे, बघूया आता संध्याकाळपर्यंत अजून बाही सुद्धा होते काय काम करत करत।
तर मुलं आता आलेली आहेत, तर मुलांना दूध देणार. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालूच झाली. मिस्टरांनी येता येता पनीर घेऊन आलेले होते मुलांसाठी. पनीरची भाजी, तर 1 कांदा, 2 टोमॅटो आणि 1 लसणाचा गड्डा असं तेलात मी व्यवस्थित परतून घेत आहे. आणि इकडे खिचडीला कुकरमध्ये टोमॅटो कांदे घातलेले आहेत. त्यामध्ये थोडा गरम मसाला आणि मीठ आणि परवा दिलेले जे तांदूळ तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्लॉगमध्ये, तेच मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हे गरम पाणी त्यामध्ये ओतणार. खिचडी 1 नंबर होते. मुलांना फार आवडली म्हणून म्हटलं आज पण तीच करूया. आणि आता इकडे कांदा टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजून गार करायला ठेवलेला आहे. तर बघू शकताय अशा पद्धतीने तो झालेला आहे. जरा करपट असं भाजायचं. हा कच्चा टोमॅटो आणि कोथिंबीर मी पहिल्यांदा मिक्सरला लावून घेणार आणि हा भाजलेला आपण कांदा टोमॅटो आणि लसूण हे सर्व एकत्र पेस्ट करणार. आणि त्यामध्ये थोडं 2 चमचे तीळसुद्धा टाकलेले आहेत दाटसरपणा येण्यासाठी. आणि अशा पद्धतीनं माझी ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे. ग्रेव्हीसाठी वाटण बनवून तयार झालेलं आहे. भातसुद्धा झालेला आहे, खिचडी. आणि इकडे तेलात जरासं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ते वाटण चांगलं परतून घेणार. आणि परतल्यानंतर गरम मसाला आणि तिखट, मीठ, हिंग, हळद इतकं साहित्य घातल्यावर इतकी मस्त ग्रेव्ही लागत होती झाल्यानंतर की बोलूच नका. तर बघा असे क्यूब्स तयार करून घेतलेले आहेत पनीरचे. त्यामध्ये कोथिंबीर घालण्यासाठी केलेल्या ग्रेव्ही अजून शिजायला लागल्या. आणि शिजल्यानंतर बघा कच्चंच पनीरचे तुकडे त्यामध्ये घालून 5 मिनिटं वाफ आणायची आहे. एवढी 1 नंबर होते की बोलायलाच नको. चला तर आम्ही जेवण घेतो. आजचा व्लॉग इथेच एंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा. म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.